श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अंडरडॉग ते चॅम्पियन या विषयावर ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि नेमबाजीला नवी दिशा या विषयावर ऑलिम्पिक नेमबाज दीपाली देशपांडे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार, मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. ग्रँडमास्टर आर वैशालीनं फिडे वुमन्स कॅन्डिडेट स्पर्धा जिंकत इतिहास रचला. आता ती थेट विश्वविजेतेपदासाठी विद्यमान चॅम्पियन जू वेंजनला आव्हान देणार आहे. सर्वात कमी रेटिंगपासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता जगातील सर्वोच्च मंचावर पोहोचला आहे. जिद्द, शांतता आणि अचूक डावपेचांच्या जोरावर वैशालीनं ही कमाल केली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचा आढावा आपण क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर घेणार आहोत. वैशालीच्या या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे. सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. वैशालीच्या या कामगिरीवर आपण चर्चा करण्यापूर्वी कॅन्डिडेट चेस टुर्नामेंटचं स्वरूप नेमकं काय असतं ते आपल्या श्रोत्यांना सांगूयात. कुठल्याही स्पर्धेमध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये जेव्हा विश्वविजेता म्हणजे सगळ्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरवायचा असतो तर प्रत्येक खेळाडूला त्यात खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून जागतिक बुद्धिबळ संघटनेने 195 देशांमध्ये संघटना उभ्या केलेल्या आहेत. त्या संघटनांनी राज्यांनी आपल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आणि डिस्ट्रिक्टनी आपल्या तालुक्यांमध्ये केलेल्या आहेत. तर या सर्व ठिकाणी स्पर्धा होतात आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावरती निवड होत असा खेळाडू वरती जातो. तर कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये अशा प्रकारे निवडले गेलेले 8 खेळाडू असतात. ते एकमेकांशी म्हणजे 7 डाव, एकदा पांढऱ्या मोहऱ्यांकडून आणि काळ्या मोहऱ्यांकडून असे 14 डाव खेळतात. आणि ह्यातला जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, जो चॅम्पियन जो होतो किंवा होते, तर ते आता एक्झिस्टिंग म्हणजे रेनिंग वर्ल्ड चॅम्पियन आत्ताचे जे आहेत त्यांच्याबरोबर मॅच खेळायला पात्र होतात. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे सुरुवात करायची तालुका, जिल्ह्यानंतर राज्यानंतर राष्ट्रानंतर झोनल. म्हणजे जग जे आहे ते 40 झोनमध्ये वाटलं गेलेलं आहे. मग तुम्ही झोनलमध्ये चॅम्पियन किंवा दुसरा आला तर तुम्ही कॅन्डिडेट्स टुर्नामेंटच्या आधी एक वर्ल्ड कप असते, तर त्यासाठी क्वालिफाय होता. वर्ल्ड कपमध्ये सुमारे 250 खेळाडू खेळतात जगभरातले आणि त्यातले 2 किंवा 3 खेळाडू स्पर्धेसाठी पात्र ठरतात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रेटिंग जे आहे म्हणजे दर्जा ठरवायचं एक मापक आहे असं आपण म्हणूया. तर ज्यांचं रेटिंग जास्ती आहे तर अशा खेळाडूंना जसं हिकारू नाकामुरा यांचं क्वालिफिकेशन झालं. परत वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकल 2 वर्षाचं असल्यामुळे यावर्षीचे खेळाडू आणि मागच्या वर्षीचे खेळाडू असे करून तेही कोटा होतो. आणि त्याखेरीज ग्रँड स्विस लीग स्पर्धांचं आयोजन केलं जातं की जे खेळाडू आपल्या राष्ट्रीयमध्ये खेळू शकले नाहीत किंवा दुसऱ्या स्पर्धांमध्ये खेळू शकत नाहीत तर 2 जणांना ग्रँड स्विस टुर्नामेंटमधून क्वालिफाय व्हायची संधी मिळते. ज्या प्रकारे वैशाली यावेळी क्वालिफाय झाली. निश्चितच आपण सर बघितलं तर कॅन्डिडेट्स जिंकणं आणि वर्ल्ड चॅम्पियन्स जिंकणं या दोन्हीमध्ये फरक काय? खरं तर दोन्ही तेवढ्याच कठीण स्पर्धा आहेत असं मला वाटतं. कारण आता हा जो चॅलेंजर आहे म्हणजे वैशाली आता जशी निवडली गेली तर आज तिची जगात नंबर 2ची खेळाडू म्हणून ती आली आणि ती आता जगत त्या खेळाडूला आव्हान देणार. जू वेंजून जी चायनाची आहे तिला ती आव्हान देणार. तर बरेचदा दर्जामध्ये त्यांचं अंतर नसतं आणि आपण जर बघितलं तो बहुतेक वेळेला चॅलेंजरनी एक्झिस्टिंग चॅम्पियनला पराभूतच केलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे विश्वनाथन आनंदला कार्लसनने हरवलं किंवा अनेक सर्व ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे कार्लसन एकच आहेत की जे असेच विड्रॉ केलं. परंतु गुकेशने देखील 2024मध्ये जो एक्झिस्टिंग वर्ल्ड चॅम्पियन जे होते डिंग लिरेन त्यांना पराभव केला. तर मला तर वाटतं की ही स्पर्धा जिंकल्यानंतर माणूस एवढा त्याचा सराव झालेला असतो आणि ही एवढं म्हणजे कठीण अग्निपरीक्षा आहे कॅन्डिडेट स्पर्धा की बहुतेक वेळेला कॅन्डिडेटचा विनर ज्याला चॅलेंजर म्हणतात तर चॅलेंजर वर्ल्ड चॅम्पियनला देखील हरवतो असं बहुतेकदा आपल्याला बघायला मिळतं. ग्रँडमास्टर वैशालीचा वुमेन्स कॅन्डिडेट्सचा विजय हा भारतीय बुद्धिबळासाठी किती ऐतिहासिक ठरतोय? मला वाटतं की भारतीय बुद्धिबळामध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही खूपच चांगली कामगिरी केली होती. 2024मध्ये त्यांना ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. परंतु त्यावेळी चायनाच्या ज्या संघ होता ते चायनाने आपल्या टॉप 10-12 खेळाडूंना त्यात पाठवलं नव्हतं आणि कुठेतरी असं वाटायचं की हे जगज्जेतेपद महिलांचं जे आहे ते 2016च्या नंतर हे चीनकडेच आहे आणि फायनलिस्ट म्हणजे चॅलेंजर आणि चॅम्पियन दोन्ही चीनच्याच असतात. तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ही चीनची आहे. असं जसं पूर्वी USSR असताना चॅलेंजर देखील सोव्हिएत आणि चॅम्पियन देखील सोव्हिएत. तर अशा प्रकारे एक स्पर्धा व्हायची आणि या प्रकारच्या चायनीज डॉमिनेशनला आपण म्हणतो आव्हान देणारी कोनेरू हम्पी एकच खेळाडू होती की कोनेरू हम्पीने 2011मध्ये
ती जगज्जेतेपदाची लढत जिंकली होती आणि ती अगदी जिंकायला आली होती, परंतु ती हू इफानशी हरली आणि त्यामुळे ती कोनेरू हम्पी एकच खेळाडू आहे जी वर्ल्ड नंबर 2 होऊ शकली. आणि अर्थात इतर रॅपिड स्पर्धांमध्ये ती दोनदा जगज्जेती झालेली आहे, पण त्याला आपण क्लासिकल म्हणतो, म्हणजे विचार करून खेळायचं आहे. त्याच्यामध्ये हम्पी ज्याप्रमाणे वर्ल्ड नंबर 2 झाली होती, तर आज वैशालीने ते वर्ल्ड नंबर 2 मिळवून दाखवलेलं आहे. कुठलेही बाकी खेळाडू या स्तराला पोचलेले नाही आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की हे भारताच्या दृष्टीने एक खूपच मोठी स्टेप आहे, कारण भारतीय महिला बुद्धिबळ म्हणजे कोनेरू हम्पी हे समीकरण आता कदाचित बदलेल असं मला वाटतं. याला जोडून एक प्रश्न होता. 1952 पासून चालत आलेल्या या स्पर्धेत पहिली भारतीय विजेती बनण्याचं जागतिक स्तरावर काय प्रभाव पडेल? मला वाटतं की जागतिक स्तरावरती भारताने एक दबदबा उत्पन्न केलेलाच आहे, कारण आपला जगज्जेता आपला आहे पुरुषांच्या म्हणजे ओपन खेळमध्ये, आणि 2024च्या ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही संघ आपले विजयी झाले होते. अशी किमया फक्त चीनने 2018मध्ये आणि USSRने अनेकदा करून दाखवली होती की महिला. त्यामुळे भारतीय महिलांचा दबदबा तर आहेच. कोनेरू हम्पीलाही खूप लोक घाबरतात. दिव्या देशमुखनीही मागच्या वेळी दाखवून दिलं की कोनेरू हम्पीने 2 चीनी खेळाडूंचा पराभव केला आणि दिव्या देशमुखने 2 चीनी खेळाडूंचा पराभव केला. तर अशा प्रकारे खूप त्यांनी आपलं स्थान एक मिळवलेलं आहे. आज भारतीय महिला खेळाडूंना देखील खूप घाबरतात बाकीच्या देशांचे खेळाडू. रशियन खेळाडू देखील त्यांच्याशी खेळायला घाबरतात. परंतु ही स्पर्धा जिंकल्यानंतर एक म्हणजे भारत सुप्रीम आहे असं एक लोकांच्या मनात ठसेल असं मला वाटतं. आपण वैशालीचा प्रवास बघितला तर अंडरडॉग म्हणून तिने सुरुवात केली होती. तिच्या या विजेती होण्यामागली काय प्रमुख कारण तुम्हाला वाटत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची जिद्द जी आहे किंवा जी मानसिक ताकद आहे ती असं मला वाटतं. कारण एकतर तिचं रेटिंग सगळ्यात कमी होतं, ज्यामुळे आपण सगळ्यात म्हणजे 8 खेळाडूंमध्ये आपण सगळ्यात कमी रेटिंग आहे. तर आपण बहुधा आम्ही सुरू जेव्हा स्पर्धा झाली तर पत्रकारांचं आणि आमचं एक्सपर्ट्सचे असं मत होतं की ती काही पहिल्या 2-3मध्ये येऊ शकेल असं वाटत नाही, कारण सगळेच खेळाडू तिच्यापेक्षा चांगले. परंतु वैशालीमध्ये एक विशिष्ट गुण आहे की तिच्यामध्ये स्टॅग्नेशन जर आलं तर ती काहीतरी एक जादूची कांडी फिरवते आणि ते वरच्या दर्जाला जाते. ज्याप्रमाणे ती 2430 रेटिंग च्या ठिकाणी समोर 4-5 वर्ष अडकली होती. अचानक तिने काहीतरी बदल केले आपल्या खेळण्याच्या शैलीमध्ये आणि ती पुरुषांच्या ग्रँडमास्टर झाली. तिने 2500 क्रॉस केलं, परत ती 2470ला स्टॅबिलाईज झाली. आज ती अशा प्रकारे खेळते, ती 2550 किंवा 2540ला जाऊन 2530पर्यंत स्टॅबिलाईज होईल, म्हणजे जू इंजिन एवढं तिचं रेटिंग होईल असं मला वाटतं. ती त्या दर्जाला पोचलेली आहे. असा दर्जा वारंवार वाढवणं हे खूप कठीण असतं, कारण तुमचा दर्जा म्हणजे तुमचा त्याला क्लास म्हणतो, तो क्लास सुमारे तुमच्या पहिल्या 7-8 वर्षात ठरतो आणि ती दरवेळी क्लास वाढवू शकते. ही किमया तिने करून दाखवली. ते फार त्यासाठी ज्या प्रकारे जिद्द आवश्यक आहे, म्हणजे बुद्धिबळाचं ज्ञान सराव हे तर आहेच, पण जिद्द आवश्यक आहे. पहिले 4 डाव बरोबरीत सुटल्यानंतर आणि ते पण परिस्थिती चांगली नसताना अशा प्रकारे विचार करणं की मी पहिली येऊ शकेन, हेच मोठी गोष्ट आहे. आणि टॉप सीड बरोबर जेव्हा ती पेनल्टीमेट राऊंडमध्ये अखेरच्या खेळीच्या आधीची जी फेरी होती त्याच्यामध्ये ती हरली आणि दोघींचे समान गुण होते, त्यावेळी तर अजून दडपण आलं की अरे हिने मला हरवलं लिहिल्या आणि आता ती पण खेळणार, ती जिंकली तर मी काय करू. तर या परिस्थितीत ती ज्या प्रकारे तिने रशियन कॅटरिना लॅग्नोला हरवलं तर ते खूपच कौतुकास्पद आहे. म्हणजे लॅग्नो खूप 4 वेळेला ती ब्लिट्स म्हणजे अतिजलद स्पर्धेची वर्ल्ड चॅम्पियन आहे. तिचे पती अलेक्झांडर ग्रिश्चुक हे कॅन्डिडेट आहेत आणि तिचे प्रशिक्षकही आहेत. तर या पार्श्वभूमीवर वैशालीला तिच्याशी तयारी करणं आणि खेळणं हे खूप कठीण होतं, पण जी जिद्द तिने तडफ दाखवली, सर्वात मोठं धारिष्ट्य, कुठेही ती अशा प्रकारे ती निर्णय घेत असे की हा माझा निर्णय आहे, हा निर्णय चुकला तर मी हरीन आणि बरोबर आला तर मी जिंकेन. तर या प्रकारचं जे धारिष्ट्य तिने दाखवलं ते फार कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह अशी जी म्हण आहे ती तिच्या बाबतीत साध्य झाली किंवा सिद्ध झाली असं आपण म्हणता येईल. आपण बघितलं तर तिच्या घरचं वातावरण सुद्धा बुद्धिबळाला असं साजेसं जे पाहिजे तर तसं आहे. तर ग्रँडमास्टर प्रज्ञानंद बरोबर वाढताना निर्माण झालेलं स्पर्धात्मकता आणि शिस्तीचं वातावरण तिच्या खेळावर कसं परिणाम झालेला तुम्हाला याचा दिसतोय? महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिचे आईवडील जे दोघेही आहेत पेरेंट्स ते खूप बुद्धिबळप्रेमी पण आहेत, पण मुलांना कुठेही पुढे जायला त्यांनी कुठल्याही प्रकारे मार्ग बंद होऊ दिला नाही. जर कुठली रिक्वायरमेंट म्हणजे ज्या काही ठिकाणी त्यांना जेव्हा प्रशिक्षणाची आवश्यकता होती तर त्यांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. आई त्यांची कायम वैशाली आणि प्रज्ञांच्या बरोबर अजूनही प्रवास करते, कारण हे शाकाहारी आहेत आणि
बरेचदा मग आई कुकर घेऊन जाते आणि त्यांच्यासाठी तामिळियन म्हणजे जेवण बनवते. तर या प्रकारचा पण एक सपोर्ट आहे. प्रज्ञानंद घरी तिचा भाऊ तिच्यापेक्षा 3 वर्ष छोटा हा मोठा चॅम्पियन तर आहेच. पण त्यात ते 2 दुधारी पण गोष्टी होतात की त्याला जर काही अडलं तर आपल्या भावाकडून कळू शकतं. परंतु त्याचबरोबर ही चॅम्पियन एक एस्टॅब्लिश्ड प्लेयर आणि चॅम्पियन असताना भारतीय संघाची सदस्य असताना अचानक प्रज्ञानंद आला आणि त्यांनी कालसंदा हरवलं 2022 फेब्रुवारीमध्ये आणि सगळा लाईमलाईट आहे तो त्याच्याकडे गेला आणि मग लोक हळूहळू वैशालीला विसरायला लागले. पण मला आईवडिलांचं कौतुक करावं असं वाटतं आणि प्रज्ञानंदचं देखील की त्याने कुठेही हा घरात असा भेदभाव आणून दिला नाही की प्रज्ञानंद वैशालीपेक्षा चांगला खेळाडू आहे किंवा आज तो जास्ती चमकतोय, ह्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे त्यांच्यात भेदभाव झाला नाही. आणि ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. कौटुंबिक एक त्यांचं जे म्हणजे आपण एक म्हणतो एकता जी आहे किंवा एकमेकांना सपोर्ट करायची प्रमोट करायची जी वृत्ती आहे, तर ठीक आहे हा झाला तू पण होशील अशा प्रकारे जे आहे खेळीमेळीचं त्यांचं वातावरण असतं. उदाहरणार्थ म्हणजे 2022च्या ऑलिम्पियाड मध्ये मी हेड ऑफ द डेलिगेशन होतो, त्यांचं प्रशिक्षण मी बघत असे. तर प्रज्ञानंदबरोबर आमची इंटरॅक्शन झाली आणि RB रमेश त्यांचे कोच होते आणि मग सेशनमध्ये मी अटेंड केलं आणि मग त्यांना नंतर वाटलं, मग त्यांनीच बहीण आल्यावर सांगितलं की अरे हे पण म्हणजे यांनी पण म्हणजे आपले हेड ऑफ द डेलिगेशन आहेत, त्यांनी खूपच सुंदर चाली शिकवल्या मला असं त्यांनी पहिल्यांदा. म्हणजे ती एक्साइटमेंट जी असते की बुद्धिबळामध्ये नवीन काहीतरी असेल तर पहिल्यांदा जाऊन बहिणीच्या कानात सांगायचं किंवा भावाच्या कानात सांगायचं. तर अशा प्रकारे खेळमेळीचं वातावरण आहे आणि ते अत्यंत पोषक ठरलेलं आहे दोघांनाही असं मला वाटतं. दिव्या देशमुख आणि वैशालीच्या यशामुळे भारतीय महिला बुद्धिबळात नवीन युग सुरू झाले असं तुम्हाला वाटतंय का? हो खचितच. कारण 2022मध्ये एक मी खंत व्यक्त केली होती. हेड ऑफ द डेलिगेशन मी होतो. भारतीय ऑलिम्पियाडमध्ये आपले संघ खेळले आणि भारताचा जो ब संघ होता गुकेश वगैरे ज्याचा तो अ संघापेक्षा पुढे आला. परंतु महिलांमध्ये मी खंत व्यक्त केली होती की एक वैशाली वगळता साऱ्या खेळाडू 30च्या पुढच्या आहेत आणि या किती वर्ष खेळणार. आणि आपण बघितलं तानिया सचदेव किंवा भक्ती आणि या सगळ्या ग्रेट प्लेयर आहेत. कोनेरू हम्पी तर आहेच, ती अजूनही आहे. परंतु द्रोणावली हरिका, तर या खेळाडू कधी ना कधीतरी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्या कदाचित त्यांना तेवढे यश मिळणार नाही. आणि आज आपण बघतो तर कोनेरू हम्पी वगळता 30च्या पुढच्या कुठल्याही खेळाडू आज आघाडीवर नाही आहे. तर ही जी दरी तयार होणार की आता पुढे कोण, उद्या काय, मला वाटतं ती समस्या वैशाली दिव्यामुळे सुटलेली असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण जेव्हा भविष्याचा विचार करतो तर उज्ज्वल भविष्य आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे हम्पीचं मार्गदर्शन आहे, विश्वनाथन आनंदचं मार्गदर्शन या संघाला आहे, महिलांच्या संघालाही. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण आता आपण म्हणू शकतो की ठीक आहे, आता आधीच्या जनरेशन 30च्या वरच्या खेळाडू रिटायर झाल्या, कदाचित हम्पी आता पुढच्या वर्षी 40ची होईल तर ती देखील रिटायर होईल. तर त्यांच्याऐवजी आता आपल्याकडे 2 तरी खेळाडू आहेत आणि कदाचित अजूनही तयार होतील असं मला वाटतं. जू वेंजन विरुद्धच्या सामन्यामध्ये वैशालीसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील? खरं तर मला वाटतं की वैशाली जिंकू शकेल असं माझं मत आहे. परंतु तिच्यामध्ये काय वैशिष्ट्य तिची जू वेंजूनची काय आहे, तर जू वेंजून ही जे एक्सपिरियन्स आपण ज्याला म्हणतो अनुभवी असल्यामुळे स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो आपण की स्ट्रॅटेजिक प्लेमध्ये किंवा थेरेटिकल प्लेमध्ये ती वैशालीपेक्षा वरचढ आहे असं मला वाटतं. परंतु हजरजबाबीपणा, फायटिंग स्पिरिट, ॲक्च्युली अलर्टनेस आपण ज्याला म्हणतो, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि कॅल्क्युलेशन जे म्हणजे बुद्धिबळाचे 2 पार्ट असतात, एक शास्त्रीय भाग आणि एक मॅथमॅटिकल भाग जिकडे आपल्याला ॲनालिसिस करायला. तर मॅथमॅटिकल पार्टमध्ये वैशाली तिच्यापेक्षा चांगली आहे आणि जो सायंटिफिक भाग आहे जो आहे शास्त्रीय त्यात जू वेंजून चांगले आहे. तर वैशालीने आपला स्ट्रॅटेजिक बेस वाढवला पाहिजे आणि कुठेतरी आपली ओरिजिनॅलिटी जी आहे ती टिकवून ठेवली पाहिजे. जू वेंजून काही जास्ती स्पर्धा खेळत नाही आणि तिचा डाव मला तर वाटतं की एका ठिकाणी तिचा डाव थोडासा कुजला आहे असं माझं मत आहे आणि ती केवळ 1-2च स्पर्धा खेळते. तर वैशालीला जवळजवळ नक्की विजेतेपद मिळण्याची संधी आहे असं मला वाटतं. प्रवीण ठिपसे, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण चर्चा करत होतो ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांच्याशी. शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्राचं आयोजन पुण्यात करण्यात आलं. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांचे जवळपास 144 नेमबाज 10 मीटर रायफल आणि पिस्तूल प्रकारात सहभागी झाले होते. संघ आधारित स्वरूप, लघु आणि आकर्षक सामने तसंच महिला पुरुष समान सहभाग यामुळे ही स्पर्धा अधिक रोमांचक ठरली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज आणि प्रशिक्षकांची मार्गदर्शनासाठी विशेष उपस्थिती ही या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य ठरली. यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्याबरोबर आहेत ऑलिम्पिक नेमबाज आणि प्रशिक्षक दीपाली देशपांडे.
दीपाली देशपांडे क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्र या स्पर्धेचं आयोजन करण्यामागील मुख्य उद्दिष्ट काय होतं? मुळात कसं आहे, नेमबाजी हा खेळ फारच तसा आम्ही इंडिव्हिज्युअल स्पोर्ट म्हणतो तसा आहे. खूपच वैयक्तिक आहे आणि अर्थात त्याचे नियम आम्ही शस्त्र आणि बंदूक, गोळ्या हे असं सगळं वापरत असल्यामुळे नियमही खूप कठोर आहेत. तर ह्या सगळ्यांमुळे जरा कसं होतं की त्याचा थोडा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट असल्यामुळे तो खेळाडू आणि त्याची जी काही सपोर्ट सिस्टम असते तर तेवढ्यापुरता तो खेळ मर्यादित राहतो असं. आणि म्हणून हा खेळ सर्वदूर म्हणजे सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य क्रीडा रसिकांना तो बघता यावा, एन्जॉय करता यावा. आणि शिवाय आम्ही जिल्हा पातळीवर कसं आहे की शहरी भागातले जसं मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागांमध्ये हा खेळ चांगलाच रुजलाय आणि फोफावलाय आणि आपले खूप चॅम्पियन्स पण आहेत. पण आता हा खेळ खूप जिल्ह्यांमध्ये गावोगावी आता पोहोचला आहे. पण त्यांना पुरेशी विजिबिलिटी मिळत नाही आणि त्यांना चांगला ओळख मिळावी. म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे नुसतेच खेळाडू नव्हेत, पण त्यांचे पालक, त्यांचे कोचेस, तिथे काम करणारे इतर संघटक आहेत, त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने या लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्याचे जो फॉर्मॅट आहे तो सगळ्यांना इझिली समजावा आणि सगळ्यांना त्या खेळाचा पुरेपूर आनंद घेता यावा. कारण मूळ उद्दिष्टच हे खेळाचा प्रचार प्रसार आणि खेळाडूंना अजून जास्ती प्रोत्साहन देणं हा असल्यामुळे आणि सगळ्यांना इन्क्लूड करून घेणं ह्या सगळ्या क्रीडा विश्वात हा मूळ उद्दिष्ट असल्यामुळे त्याचा फॉर्मॅट पण आम्ही तसाच अगदी छोटा आणि सगळ्यांना सहज समजता येईल असा ठेवला. म्हणजे जास्तीत जास्त लोक या खेळाशी जोडले जातील. बरोबरच. आपण आत्ता म्हटलात की जास्तीत जास्त लोक या खेळाशी जोडले गेले पाहिजेत, हे या मागचं प्रमुख उद्दिष्ट होतं. तर महाराष्ट्रातील नेमबाजी या खेळाच्या विकासावर या लीग ही जी आत्ता झाली तर त्याचा कसा चांगला परिणाम होईल? एकतर ह्या लीगमुळे बरीच अशी मंडळी म्हणजे एक महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे एक मॅनेजिंग कमिटीची मेंबर आणि एक शूटिंग फ्रॅटर्निटीची एक सिनियर मेंबर म्हणून मला असं वाटतं म्हणजे आमच्यासाठी अगदी तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं हा एक लीग हा एक साधन झालं. आणि त्यामुळे असं झालंय की अगदी दूरदूरच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा म्हणजे आता हे जसं मी मगाशीही म्हटलं की मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे एवढ्याच भागात हे मर्यादित न राहता दूरदूरून जी या खेळासाठी काम करणारी जी मंडळी आहेत तर एकतर आणि पुन्हा त्यांची तिथे असणारं जे टॅलेंट आहे म्हणजे ह्या लीग मध्ये ते टॅलेंट खूप दिसलं आम्हाला की किती चांगली चांगली मुलं किती चांगल्या पद्धतीने खेळतात. एवढ्या प्रेशर, एवढा आवाज आणि त्याच्या खाली स्वतःला पूर्ण झोकून देऊन ते असताना सुद्धा ते ज्या पद्धतीने खेळत होती मुलं तर बऱ्याच जणांना म्हणजे आम्हाला बरीच मुलं जशी टॅलेंट स्काउटिंगसाठी सुद्धा ही स्पर्धा हे एक चांगलं माध्यम बनू शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलांना तर त्या खेळाडूंना त्यांचे पालक आहेत जे त्यांच्याबरोबर इथे येऊन त्यांनी हे सगळं बघितलं तर ते त्यांच्या जागी शाळांमध्ये वगैरे तो खेळ असतो तिथे मुलं खेळतात पण त्याला कितपत प्रोत्साहन आपण द्यायला हवं किंवा काय म्हणजे किती पुढे आपली मुलं तो ह्याचा अंदाज येण्यासाठी सुद्धा ही जी लीग आहे ही खूप मला वाटतं खूप उपयोगी आहे. म्हणजे खूप जास्ती मुलं कसं आहे शूटिंग सारख्या खेळांचा मूळ स्ट्रेंथ असते पार्टिसिपेशन आणि पार्टिसिपेशन वाढलं तरच हा खेळ जास्ती त्याचा खेळाचा प्रचार होईल. सो ह्या मुलांना बघून इतर जी मुलं आहेत जी मे बी टीम मध्ये नव्हती पण त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रॅक्टिस करतात ती मुलं किंवा त्यांची मित्रमंडळी ही या खेळाकडे अजून ओढली जाऊ शकतात आणि आम्हाला अजून लार्जर टॅलेंट पूल मिळू शकतो भविष्यासाठी. सो ही काही उद्दिष्ट आहेत आणि पुन्हा काही कोचेस आहेत खूप चांगलं काम करतायत पण आम्हाला त्यांची म्हणजे अजून ते प्रकाशझोतात आलेले नाही आहेत. सो अशी सुद्धा काही मंडळी ह्या निमित्ताने प्रकाशात आली आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता आला चांगल्या पद्धतीने या लीगमुळे झाल्या कारण एका छोट्या 3 दिवसांच्या त्यात इतके इंटरॅक्शन झाले
आणि एक्सचेंजेस पण झाले. म्हणजे तिथे आता हे सगळे मेंटर्स जे आहेत आपले, महाराष्ट्राला खूप मोठी चांगल्या नेमबाजांची परंपराच म्हणता येईल, एवढे नेमबाज आपल्याकडे आहेत. तर त्यांच्याशी सगळ्यांना संवाद साधता आला. त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करता आले. तो ते सगळे आम्ही सगळे त्यांच्यासाठी आता ऍक्सेसिबल झाले आहोत. तो हा एक खूप मोठा फायदा झाला या लीगचा. आपण बघितलं तर या लीगच्या माध्यमातनं जे ऑलिम्पिक स्तरावर खेळलेले अनेक नेमबाजपटू होते किंवा आपले इतके मोठमोठे जे प्रशिक्षक होते त्यांच्याशी अगदी सहज संवाद या युवा नेमबाजपटूंना साधता आला. तर स्थानिक पातळीवर याचा कसा चांगला परिणाम होऊ शकतो? अर्थातच हे एकतर हे त्यांना ज्याला आपण एक्सपोजर म्हणतो, तसं स्थानिक पातळीवर लीगमध्ये खेळलेली मुलं आता परत जातील. तर त्यांचा अनुभव, त्या कोचेसचा अनुभव आणि पुन्हा तिथे जी जी मुलं टीममध्ये ह्यावर्षी नाही खेळू शकली आणि ह्यावर्षी ही जी लीग झाली आम्ही खूप एक्सपेरिमेंटल एक प्रायोगिक तत्वावर केली होती. पण त्याचा इतकं चांगलं यश त्याला मिळाल्यामुळे आता ही आम्ही दरवर्षी रिपीट करणार. त्यामुळे आता पुढच्या वर्षी जे प्रत्येक जिल्ह्यातल्या ह्या नेमबाज येतील किंवा ह्या संघ येतील, हे जास्ती तयारीने येतील. त्यामुळे आता हा लीग हा एक पूर्ण वर्षभरासाठी महत्वाची एक स्पर्धा बनेल आणि त्या दृष्टीने सुद्धा स्थानिक पातळीवर सगळे जण आपापल्या टीम तयार करतील. तर यावेळी कसं झालं की बऱ्याच डिस्ट्रिक्टकडे जेव्हा ज्यांच्याकडे आपले स्वतःचे खूप जास्ती चांगल्या दर्जाचे खेळाडू नव्हते, तर त्यांनी इतर डिस्ट्रिक्ट मधल्या खेळाडूंना घ्यायची त्यांना मुभा होती. पण ह्याच्या पुढच्या लीगमध्ये पुढच्या वर्षीपासून नक्कीच ते स्वतःच्या होमग्रोन टीम्स तयार करतील आणि ह्याचा फायदा स्थानिक पातळीवर सगळ्यांनाच होईल, खेळाडूंना होईल, तिथे चालत असलेल्या अकॅडमीज आहेत, रायफल क्लब्स आहेत, त्यांनाही होतील. सो ही एक अगदी चळवळ सारखी ह्याच्या पुढे हा एक खूप मोठा इव्हेंट महाराष्ट्र राज्याच्या शूटिंग फ्रॅटर्निटीमध्ये हा एक मोठा इव्हेंट आता वर्षभरासाठी होऊन जाईल. निश्चितच आपण बघितलं तर या शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्राचा फायदा आपल्या स्थानिक पातळीवर नेमबाजपटूंना जास्तीत जास्त होईल आणि मोठ्या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी नवी खेळाडू किंवा नेमबाजपटू या लीगच्या माध्यमातून घडतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. दीपाली देशपांडे, तुम्ही क्रीडा विश्व याच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता घेऊयात आढावा क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडींचा. भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधानानं इतिहास रचला. तिनं रोहित शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू बनण्याचा विक्रम केलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशननं स्थानिक क्रिकेटपटूंसाठी करार प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या नव्या योजनेनुसार क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरी, फिटनेस आणि निवड समितीच्या शिफारसींवर आधारित 3 गटांमध्ये करार दिले जाणार आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीला आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात चीनच्या शी युकीने त्याला 21-8, 21-10 असं पराभूत केलं. श्रोते हो, आता मला या कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती द्या. तोपर्यंत वृषाली देशपांडेचा नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण अंडरडॉग ते चॅम्पियन या विषयावर ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे आणि नेमबाजीला नवी दिशा या विषयावर ऑलिम्पिक नेमबाज दीपाली देशपांडे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं ते श्रोते हो, याबरोबरच क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.